शहरातील कचऱ्यामुळे आजार होत असल्याने नागरिकांनी इतर ठिकाणी कचरा टाकू नये असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे। मात्र महापालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे। महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून ही कारवाई केली जात आहे। दरम्यान शहरातील विविध ठिकाणी अस्वच्छ केलेल्या जागांची स्वच्छता करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे। शहरातील विविध भागात कचरा टाकले जात असल्याने कचरा टाकणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे समोर आले होते। कचऱ्याचा त्रास नागरिकांना होत असून महानगरपालिका मात्र याकडे गांभीर्याने पाहण्याची कार्यवाही केली जात होती। कचऱ्याच्या या त्रासाची दखल घेत महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग आपली जबाबदारी पार पाडित आहे। महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्वच्छता विभागाला दिले होते। आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची पथके तयार करून ज्या भागात कचरा टाकले जाते तेथे सकाळी आणि संध्याकाळी गस्त घातली जात आहे। सदर ठिकाणी कचरा टाकण्यात येऊ नये यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून कचऱ्यामुळे होणाऱ्या आजाराची तसेच त्रासाची माहिती नागरिकांना दिली जात आहे। महानगरपालिकेने केलेल्या जनजागृतीनंतर देखील काही ठिकाणी नागरिक कचरा टाकत असल्याचे लक्षात आल्याने संबंधित नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी दिली। शहरातील मनपा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये कचरा टाकले जात असलेल्या जागांचा शोध घेण्यात आला असून तेथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी तेथे जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत। महानगरपालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत कचरा टाकणाऱ्यांना पहिल्यांदा समज दिली जाते, त्यानंतरही यामध्ये बदल न झाल्यास कचरा टाकणाऱ्यांकडून दंड घेतला जातो। सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे या नियमाखाली हा दंड घेतला जात आहे। या नियमाखाली 500 ते 5000 रुपयाचा दंड घेण्याची तरतूद असल्याचे उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी सांगितले। या पुढील काळातही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पुढील काही दिवस ही मोहीम देखील सुरू ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। सदर ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांकडून महानगरपालिकेने दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।